पालकमंत्री पदाचा तिढा आता अमित शहांच्या कोर्टात गेला अशी सूत्रांची माहिती मिळते। रायगड नाशिकच्या तिढा आता अमित शहा सोडवणार आहेत। शहा महायुतीच्या तिन्ही नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। उद्याच्या अमित शहांच्या दौऱ्यामध्ये तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते। रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा आता अमित शहांच्या दरबारी पोहोचलाय आणि ते त्याच्यावर आता तोडगा काढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अमित शहा महायुतीच्या तिन्ही नेत्यांसोबत चर्चा करून याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते। उद्या केंद्रीय मंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत आणि यावेळी पालकमंत्री पदाबाबत चर्चा होऊ शकते अशी माहिती आहे। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, खरं तर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुद्धा कायमच आहे। आता हा तिढा अमित शहा सोडवणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच अमित शहा जेव्हा उद्या आता पुण्यात येणार आहेत तेव्हा ते नेत्यांची भेट घेणार का याच्यावर लक्ष आहे, कारण की आता जे तिढा सुटत नाहीये हा तिढा आता सध्या असं समजून येतंय की अमित शहा यांच्या कोर्टात आहे। तर नाशिक आणि रायगडमध्ये पालकमंत्री आता कोण बनणार आणि कोणाकडे जाणार हे सगळ्या गोष्टींना घेऊन जे अमित शहा हे तिन्ही पार्टीच्या नेत्यांशी ज्येष्ठ नेत्यांशी भेट घेणार आणि त्याच्यानंतर हा तिढा सुटला जाणार असं समजतं। उर्वशी, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून याचं भिजत घोंगडं असल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे त्या अमित शहा मध्यस्थी केल्यानंतर काय वाटतं, तोडगा निघू शकतो का आणि उद्याच निघेल असं वाटतंय का? उद्या आता ते जेव्हा पुण्याच्या दौऱ्यावर आहेत तेव्हा कोणती बैठक होते या सगळ्या तिन्ही प्रमुख जे नेते आहेत तिन्ही पार्टीचे त्यांच्याशी बरोबर बैठक होते का ते बघणं गरजेचं ठरेल आणि त्याच्यानंतरच हा तिढा सुटणार। मात्र पण तिढा आता जो आहे ते त्यांच्या कोर्टात आहे असं समजून येतं, अमित शहा यांच्या कोर्टात आहे असं समजतं। नक्कीच अमित शहांच्या मध्यस्थीनंतर तरी आता तिढा सुटणार का हे पाहावं लागेल। धन्यवाद उर्वशी माहितीसाठी।